महादेवाची अनेक मंदिरं बांधली गेली। त्यातीलच एक म्हणजे वर्धा शहरातील स्वयंभू शिवलिंगाचं मंदिर। हे मंदिर 18व्या शतकातील असल्याचं सांगितलं जातं। विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी आणि श्रावण मासात महिनाभर या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी दिसून येते। तसेच महाशिवरात्री आणि इतरही महत्त्वाच्या दिवशी दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात। 18व्या शतकात शंकराच्या एका भक्ताच्या पुढाकाराने हे मंदिर उभं झालं असून या मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकाम अतिशय आकर्षक आहे। तो भक्त कोण होता आणि त्या मंदिराची नेमकी निर्मिती कशी झाली, काय आहे या मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका, जाणून घेऊयात या रिपोर्टमध्ये। खरं तर वर्ध्याला पूर्वीचं नाव पालकवाडी असं होतं आणि असं सांगितलं जातं की तेव्हाच्या काळातील पालकवाडीमध्ये महादेवाचं मंदिरच नव्हतं। मात्र त्या इंग्रज काळात एक बेदुरकर नावाचे अधिकारी वर्ध्यात बदली होऊन आले होते। ते मूळचे कोकणाचे असून त्यांची पत्नी शिवभक्त होती। त्यांनी बघितलं तर वर्ध्यात शिवशंकराचं मंदिरच नव्हतं। त्यामुळे त्यांनी शासनाकडून जागा मागितली आणि वर्धा शहरातील निर्जन अशा या जागेवर मंदिर उभं झालं। आणि त्यात विशेष म्हणजे असं की मंदिर बांधण्यासाठी खोदकाम सुरू असताना स्वयंभू शिवलिंग तिथं सापडलं आणि त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। 1800च्या दशकात इंग्रजांचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी म्हणून श्री बेदरकर इथे ट्रान्सफर होऊन आले। त्यांची मिसेस ज्या होत्या त्यांना महादेव मंदिर काही इथे दिसलं नाही। त्यावेळेला वर्धेचं नाव पालकवाडी हे होतं। त्या पालकवाडीत वर्धेत कधी महादेव मंदिर न दिसल्यामुळे त्यांनी ही 22,000 स्क्वेअर फूट जागा शासनाकडून घेऊन त्यावर मंदिर निर्माणाचं कार्य केलं। हे जे हेमाडपंथी मंदिर म्हणजे दगडात एकमेक दगड फसवून त्याच्यावर कोरीव काम करून हे मंदिर जवळपास 5 ते 6 वर्षात तयार झालं। ते बेदरकर नावाचं कुटुंब हे वर्धेत आलं होतं कोकणातून आणि त्यांनी या मंदिराची निर्माण केली। मंदिरात असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांची भक्तांकडून श्रद्धेने पूजा केली जाते। एका मोठ्या औदुंबराच्या झाडाच्या सभोवताल ज्योतिर्लिंगे प्रतिष्ठापित करण्यात आली आहेत। या शिवलिंगाचे पूजन भक्तांकडून करण्यात येते। एका पाठोपाठ एक झाडाच्या सभोवताल प्रतिष्ठापित असलेल्या या शिवलिंगांची भक्तांकडून दररोज पूजा होते। या मंदिरामुळेच परिसराला महादेवपुरा म्हणून ओळखही प्राप्त झाली आहे। मंदिराचं बांधकाम करत असताना ही पिंड स्वयंभू आहे, स्वयंभू पिंड सापडलेली आहे। त्यानंतर 1916 मध्ये मंदिराचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं ट्रस्टचं। त्यावेळेला माझे वडील श्री बाबूराव दंदे, सदाशिव महादेव उर्फ बाबूराव दंदे हे त्यावेळेला सचिव होते। त्यानंतर समोरच्या सभामंडपाचं काम करण्यात आलं। त्यानंतर ही मोठी विहीर बांधण्यात आली। जवळपास 22,000 स्क्वेअर फूटचा हा परिसर आहे या मंदिराचा आणि ही पिंड स्वयंभू असल्यामुळे वर्धेतील भक्त मंडळींचा दर्शनासाठी रोज ओघ वाहत असतो। महाशिवरात्रीच्या दिवशी कावड यात्रा इथे आयोजित केली जाते। दरम्यान पवनारच्या धाम नदी पात्रातील पाणी आणलं जातं आणि त्या पाण्याने स्वयंभू शिवलिंगाचा अभिषेक केला जातो। श्रावण मासात महिनाभर येथे भक्तांची मांदियाळी दिसून येते। या पुरातन मंदिरात 2022 पर्यंत आणखी चांगला विकास दिसून आला। मंदिरात नवीन देवीची मूर्ती स्थापित करण्यात आली। 250 किलोचे पितळचे त्रिशूलही लावलं गेलं आणि हॉलचे बांधकाम 4000 चौरस फूट करण्यात आलंय। याच प्रकारे या ठिकाणी लसीकरण, पोलिओ कॅम्प, विनामूल्य रोगनिदान शिबिर इत्यादी कार्यक्रम मंदिर प्रशासनाद्वारे चालवले जातात। तर अशा प्रकारे आजही अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आणि ऊर्जास्थान असलेलं हे महादेवाचं पुरातन हेमाडपंथी मंदिर वर्ध्याच्या इतिहासाची साक्ष देतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज अनकट, वर्धा।